सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या वागणुकीमध्ये बदल हा करावा लागेल. राग कितीही आला तरी तो तुम्ही व्यक्त करू नका, कारण तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवणं हे फार महत्त्वाचं राहणार आहे. तुम्ही स्वतःला शांत करा आणि मनातील कटुता दूर करा. सर्वांसोबत चांगलेपणानं वागा, अन्यथा तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. तुम्ही आज तुमची थांबलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. घरामध्ये वातावरण ठीक असून जोडीदाराचा सल्ला हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही विवाहिच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की प्रशासन आणि सत्ता यांच्या युतीचा फायदा तुम्हाला होणार आहे. नातेवाईकांकडनं एक चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न होईल. जे लोक राजकारणाच्या दिशेनं प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आज यशाचे नवीन मार्ग खुले होतील. संध्याकाळी तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. तुमच्या घरामध्ये आनंद आणि समाधान राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करत असाल तर सतर्क राहा, कारण प्रवासामध्ये चोरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रवासामध्ये स्वतःच्या सामानाची काळजी घ्या. कामं पूर्ण करताना कुठल्याही प्रकारची काळजी करू नका किंवा घाई करू नका, कारण जर काही चुका झाल्या तर त्याचे परिणाम थेट तुम्हाला भविष्यामध्ये भोगावे लागतील. तुमची आर्थिक परिस्थिती ही ठीक राहणार आहे. प्रशासन आणि सत्ता यांचा फायदा तुम्हाला होणार आहे. संध्याकाळी तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. तुमच्या आईला दुपारनंतर डोळ्यांचा त्रास संभवतो, त्यामुळे डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी योजना बनवण्यामध्ये घालवणार आहात. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या सूचना या ऑफिसमध्ये मान्य होतील. तसेच तुमचे कौतुक देखील केलं जाईल. मान सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये तुमच्या वाढ होणार आहे. आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही पैसे खास ठिकाणी गुंतवणार आहात आणि भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला दुपटीनं फायदा देखील होणार आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अगदी उत्साहानं भरलेले राहाल. प्रत्येक कामामध्ये तुमच्या जोश दिसून येईल. सर्व कार्य अगदी उत्साहानं तुमची पूर्ण होतील. जे लोक शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रामध्ये प्रयत्न करतायत त्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. काही विरोधक तुमच्या चांगल्या कामांना खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. संध्याकाळी नातेवाईकांच्या घरी मंगल कार्यालयामध्ये तुम्ही उपस्थित राहणार आहात. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की जर संपत्ती खरेदी विक्रीचं प्रकरण कोर्टामध्ये सुरू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. विद्यार्थ्यांनी जर एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर ते यशस्वी होतील. रोजगार आणि व्यापार क्षेत्रामध्ये चालू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. संध्याकाळी आईवडिलांसोबत देवदर्शनासाठी तुम्ही जाणार आहात. जे लोक शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रामध्ये प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळवण्याची पूर्ण शक्यता आहे. काही विरोधक तुमच्या चांगल्या कामांना खराब करण्याचा प्रयत्न मात्र करू शकतात आणि ते तुमच्या जवळचेच लोक असतील, त्यामुळे सावध राहा. आज नशीब
72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबामध्ये फार दिवसांपासून काही वाद सुरू असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. काही विरोधक तुमच्या प्रगतीला पाहून तुमचा द्वेष करतील, परंतु काहीही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. अन्यथा भविष्यामध्ये तुमचे पैसे अडकू शकतात आणि तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. विद्यार्थ्यांनी जर एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर ते त्यामध्ये यशस्वी होतील. रोजगार आणि व्यापार क्षेत्रामध्ये चालू असलेल्या प्रयत्नांना आज चांगलं यश मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कोणत्याही गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जीवन साथीदाराच्या सल्ल्यानं कोणतंही कार्य असेल ते सफलपूर्वक पूर्ण कराल. तुम्हाला काही खर्चांचा सामना मात्र करावा लागू शकतो. तुमची थोडी चिडचिड वाढेल. तुमची आर्थिक स्थिती विचारात घेऊनच तुम्ही खर्च करा, नाहीतर भविष्यामध्ये काही आर्थिक समस्या या निर्माण होऊ शकतात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खायला द्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणारे जातक जर नवीन कामाच्या शोधामध्ये असतील तर त्यामध्ये त्यांना यश मिळेल. वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्याल, तसेच तुम्ही त्यांच्या आरोग्याची तपासणीही करून घ्याल. तुम्हाला एखाद्या नातेवाईकांसाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागेल. वाढत्या खर्चामुळे ताण वाढण्याची मात्र शक्यता आहे. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्यांना आज मोठं यश मिळेल. जर तुमचा कुणाशी वादविवाद सुरू असेल तर तो वाढणार नाही याकडे लक्ष द्या. बोलण्यामध्ये गोडवा हवा, अन्यथा जीवनामध्ये तुमच्या समस्या येऊ शकतात. आई वडिलांच्या सल्ल्यानं काम केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. घरामध्ये वातावरण तुमचं हे थोडंसं समाधानी राहील. नोकरी करणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये नवीन संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्रासाठी पैशांची जुळवाजुळव देखील करावी लागेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला उदास करणारी एक बातमी ऐकायला मिळेल. तत्काळ कोणाची तरी भेट तुम्हाला घ्यावी लागेल. कुटुंबामध्ये एखादा वाद सुरू असेल तर तो संपवण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न करा. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा होईल. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून गुंतवणुकीचा तुम्ही विचार करू शकता. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की जोडीदाराच्या तब्येतीची तुम्ही फार काळजी करू नका, परंतु टेन्शन थोडंसं येईल तुम्हाला. ही समस्या थोड्या वेळासाठीच असेल. मुलांच्या शिक्षेबद्दल किंवा शिक्षणाबद्दल एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न होईल. काही जुन्या नातेवाईकांना भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल. कुटुंबाच्या संपत्तीमध्ये देखील मोठी वाढ होणार आहे. तुम्हाला आज एक संध्याकाळी आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबामध्ये जर कुठला वाद सुरू असेल तर तो संपवण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न कराल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला वाटला कसा हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.